तुमचं स्वागत आहे बेधडक मध्ये। आपण चर्चा करणार आहोत आज महाराष्ट्रातला जो काही राजकीय प्रश्न अजून प्रलंबित आहे। जागा वाटप एकीकडे प्रलंबित आहेत, पण या प्रलंबित जागा वाटपामागे किंवा प्रलंबित राजकीय पक्षांच्या भूमिकांमागे मुख्यमंत्री पदाचा ची महत्त्वाकांक्षा आड येते का, हाही एक महत्त्वाचा प्रश्न खरं तर चर्चेला यायला पाहिजे। त्यानिमित्ताने आपण चर्चा करणार आहोत। आज आपल्यासोबत मिड डेचे राजकीय संपादक रविकरण देशमुख आहेत, माधव भंडारी भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत असणार आहेत, महादेव शेलार काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत, डॉक्टर नीलम गोरे शिवसेनेचे आमदार आपल्यासोबत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे आपल्यासोबत आहेत। या सगळ्यांची आपण चर्चा करणार आहोत। पहिला प्रश्न नीलम गोरे तुम्हाला विचारायचा आहे, ज्या पद्धतीनं गेल्या काही काळामध्ये निर्णय प्रक्रिया एक प्रकारे होताना दिसत नाहीये, या सगळ्याच्या आड मुख्य म्हणजे मुख्यमंत्री पदाचा प्रश्न आहे का? मुख्यमंत्री पद कोणाला मिळणार, याच्यावरनं अधिकाधिक जागा कोणाला मिळणार, त्यामुळे हा सगळा जागा वाटपाचा प्रश्न जो आहे तो प्रलंबित आहे असं तुम्हाला वाटतं का? एक निश्चित आहे की मुख्यमंत्री पद हे राज्यात महत्त्वाचं असतं, पण मुख्यमंत्री राज्याचा कोण आहे हे ठरण्याच्या अगोदर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक महसूल विभागामध्ये, वेगवेगळ्या शहरांच्या मध्ये तिथे प्रत्येकाची किती ताकद आहे आणि त्या ताकदीमधून कशा प्रकारे आपल्याला बहुमत आणि विजय प्राप्त होईल याबद्दलचे निर्णय घ्यावे लागतात। त्याचबरोबर तुम्हाला कल्पना आहे की राजकीय पक्षांचा एक स्वतःचा काही इतिहास असतो, याच्या पूर्वीच्या लढवलेल्या निवडणुका, त्याच्यामधले निकष, त्याचबरोबर प्रत्येक भागाभागामध्ये तयार झालेले प्रश्न, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी किंवा तिकडच्या लोकांनी बजावलेली भूमिका, या सगळ्याचा विचार करून याबद्दलचं समीकरण हे तयार होत असतं। दुसरं मला असं वाटतं की आपल्याकडे एक आपला जो मध्यम वर्ग आहे त्याच्यात कुठेतरी म्हणजे एक असं येतं की फक्त पद म्हणजे ती पद वगैरेंना काही अर्थ नसतो। मुळामध्ये असं आहे की राजकीय प्रक्रिया जी असते ती निवडणुकीच्या मधली निर्णय प्रक्रिया आहे आणि राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार हे ठरणं जसं महत्त्वाचं असतं, तसं त्या भागातल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं। त्यातून आता वेगवेगळे जसे घटक, एकासारखी दुसरी निवडणूक नसते आणि म्हणून मला असं वाटतं की याबद्दल मुख्यमंत्री पदासाठी लांबले का हे अर्धसत्य मी म्हणेन, पण लगेच मंदार तू म्हणशील की म्हणजे आता तुम्ही कबूल केलं अशा पद्धतीने जाऊ नकोया आपण। मुख्यमंत्री पदापेक्षाही समाजाची, जनतेची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून आपले अधिकाधिक प्रतिनिधी असावेत ही भावना प्रत्येक राजकीय पक्षाचं कर्तव्य असतं असं मला वाटतं आणि त्यानुसारच याच्यासाठी थोडा चर्चेला वेळाची आवश्यकता असते। नाही, नक्की तुम्ही जसं आपण प्रत्येक वेळेला त्या एखाद्या कन्क्लुजन वरती जंप होण्याचं काही कारण नाहीये, पण तुम्ही जसं म्हणताय तसं ही पदं सुद्धा खूप महत्त्वाची आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा काही शंका नाहीये। अंकुश काकडे, तुम्हाला हे मान्य आहे का की जे काही आत्ताची जी सगळी समीकरणं आहेत, जी काही गणित आहेत राजकीय, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असेल किंवा भाजप शिवसेनेची युती असेल, ही सगळी जी काही आत्ताची अडलेली सगळी शर्यत आहे ती कुठे ना कुठे मुख्यमंत्री पद याच संकल्पनेच्या भोवती फिरते आणि त्यामुळेच कुठेतरी अजून वेग येत नाहीये जागा वाटपाला? मंदार, निलमताईंच्या काही मुद्द्यांशी मी निश्चितच सहमत आहे की कोणत्याही पक्षाला राज्य करत असताना किंवा राजकारण करत असताना आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा अशी स्वाभाविक इच्छा असते आणि त्याच्यामध्ये काही गैर आहे असं मला काही वाटत नाही। कारण राज्याचा विकास व्हायचा असेल, राज्य प्रगतीवरती न्यायचं असेल तर ते कोणत्या व्यक्तीच्या हातामध्ये राज्य आहे, राज्याचा कारभार कोण मुख्यमंत्री म्हणून करतोय, याही गोष्टीला काही वेळेला अनेक महत्त्व असतं। मुख्यमंत्री जलद गतीने काम करणारा असेल, त्याच्याकडे काही विजन असेल तर राज्याची प्रगती होऊ शकते आणि त्यामुळे कोणत्याही पक्षाला आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, आघाडीमध्ये व्हावा, स्वतःच्या पक्षाच्या बळावरती व्हावा, ही त्यांची स्वाभाविक इच्छा, याच्यामध्ये गैर काही नाही। परंतु सध्याच्या राजकारणामध्ये राज्याच्या निवडणुका जाहीर झाल्या, 20 तारखेला नोटिफिकेशन निघालं, परंतु आजपर्यंत महायुती असेल किंवा काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असेल, याच्यामध्ये अजूनपर्यंत जागा वाटप किंवा त्याच्या बाबतीतला निश्चित अंतिम तोडगा आज कोणत्याच पक्षाकडनं जाहीर केलेला नाही। मला असं वाटतं की आजपर्यंतच्या राज्याच्या निवडणुकीमध्ये इतका उशीर यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये कधी झाला नाही। ठीक आहे, वादावादी चर्चा होत होत्या, परंतु निर्णय मात्र लवकर होत होता। आता आपण पाहिलं असेल की आता
उद्या 24, 25, 26, 27 4च दिवस निवडणुकीचे अर्ज भरायला आहेत. बरोबर. निवडणुकीचे अर्ज भरत असताना त्या निवडणुकीच्या अर्जामध्ये इतका किचकट मजकूर आहे, त्याची सगळी माहिती गोळा करणं, जमवाजमव करणं, प्रतिज्ञापत्र तयार करणं, दाखले गोळा करणं, या सगळ्या गोष्टीला फार वेळ लागतो. परंतु दुर्दैवाने कोणत्याच राजकीय पक्षाने त्याच्या बाबतीमध्ये फारशी गंभीर दखल घेतलेली दिसत नाही. आणि जागा वाटप शेवटी आज माझ्या पक्षाला वाट्याला जर का जास्त जागा आल्या तरच माझा मुख्यमंत्री होऊ शकतो. पण माझ्या पक्षाच्या वाट्याला जर का जास्त जागा आल्या नाहीत तर माझ्या पक्षाची मुख्यमंत्री पदाची इच्छा पूर्ण होणार नाही. त्याच्यामुळे महायुती असेल किंवा आघाडी असेल याच्यामध्ये थोडंसं हे जागा वाटपाच्या बाबतीमध्ये थोडंसं कारण ते आहे हे देखील प्रांजळपणे निलेमताई असेल, मी असेल, माधवराव शेलार असतील, आम्हाला मान्य करावंच लागेल. नक्की. अर्थात भंडारी आणि त्यात भांडारी पण आलेले आहेत आता, पण त्यात काही म्हणजे चुकीचं नाहीये. पण मुळात हे सगळे जे प्रश्न निर्माण होतात त्याच्यामुळे जो एक वेळ जातोय आणि त्या प्रक्रियेमध्ये काही नुकसान होतंय का, एकूण राजकीय प्रक्रियेचं असेल किंवा सामाजिक नुकसान होतंय का, त्याचाही आपण तपास करणार आहोत. पण महादेव शेलार, तुम्हाला राष्ट्रवादीकडून आज प्रस्ताव आलेला आहे की 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद आपण वाटून घ्यायला पाहिजे. म्हणजे आता इतकं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद महत्वाचं झालंय की 2.5 वर्ष आपल्याला वाटून घ्यायला हवं असं वाटतंय. नाही, प्रस्ताव आला म्हणजे आम्ही स्वीकारला असं नाही ना. प्रस्ताव प्रत्येक जणाला इच्छा असते. आताच म्हणजे नीलमताई बोलल्या, अंकुशराव बोलले की प्रत्येक पक्षाच्या नेत्याला वाटतं की आपण कधीतरी मुख्यमंत्री आपल्यातला व्हायला पाहिजे किंवा नेत्याला वाटतं ते. परंतु त्यांनी प्रस्ताव दिला याचा अर्थ आम्ही तो मांडला असं नाही. मुळात 1999 पासूनचा इतिहास पाहिला तर मुख्यमंत्रीपद हे काँग्रेसकडे आहे, सातत्याने आहे आणि ते तसंच पुढेही राहील. त्याच्यामुळे याच्यामध्ये काय बदल होणार. ते पुढेही राहील असं तुम्ही म्हणताय. 2.5 वर्षाचा प्रस्ताव अजून तुम्ही मान्य केलेला नाहीये. अंकुश काकडेंची प्रतिक्रिया आपण त्याच्यावरती घेऊया. पण पुन्हा एकदा माधव भंडारी, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न विचारायचा आहे की मुख्यमंत्री पदाच्या एकूण शर्यतीमुळे इतर शर्यत जी आहे ती तुमची जागा वाटपाची वगैरे ती प्रलंबित होते आणि मुळात अधिकाधिक जागा ज्या पक्षाला हव्यात त्याच्यातून मुख्यमंत्री होणार आहे. इतकं आज मुख्यमंत्रीपद महत्वाचं आहे राजकीय प्रक्रियेमध्ये आत्ताचे, असं तुम्हाला वाटतंय? मुख्यमंत्रीपद महत्वाचं तर आहेच. तसं जर नसतं तर ते पदच निर्माण झालं नसतं. त्यामुळे मुख्यमंत्रीपद पदवाचं आहे की नाही हा प्रश्न काही फारसा लागू पडणारा प्रश्न नाही. आत्ता आपण जो प्रश्न विचारतात आमच्या संदर्भात, जागा वाटपाच्या संदर्भात, तिथे मात्र मी आपल्याला सांगतो की आम्ही काय मुख्यमंत्री पदासाठी जागा वाटपाच्या बाबतीत आम्ही कुठली अट घातलेली नाही. आम्ही म्हटलेलं सुद्धा ना, आम्ही मुख्यमंत्री पदाची चर्चाही केलेली नाही. आमचा जागा वाटपाबद्दलचा जो मुद्दा आहे तो वेगळा आहे. त्याच्यामध्ये आम्हाला जागा किती मिळतात हाही प्रश्न नाहीये. सेना आणि भाजपच्या जागा वाटपामध्ये गेल्या 22-25 वर्षांपासून जे जागा वाटप झालेलं आहे, मग ते 171, 117 असेल किंवा मागच्या निवडणुकीत 169, 119 झालं असं असेल, त्याच्यामध्ये सातत्याने एक परिस्थिती अशी निर्माण झाली की अनेक जागा आम्ही वर्षानुवर्ष हरत आलो. दोघेच, शिवसेनाही हरली, आम्ही हरलो. 59 जागा अशा आहेत 2004-09 पर्यंत. 2009ला डिलिमिटेशन होऊन मतदारसंघ बदलले, त्यामुळे ते चित्र थोडं वेगळं झालं. पण 2009 पर्यंत 59 जागा ह्या शिवसेनेने कधीही जिंकल्या नाहीत. त्याच्याच बरोबर 19 जागा आम्ही कधी जिंकल्या नाहीत. आणि या सगळ्या ठिकाणी जागा मतं मिळवण्याचं प्रमाण हेही असं काही फार प्रचंड मतं मिळवले, 1000, 2000, 3000 हरलो असं नाहीये. तर काही ठिकाणी नाममात्र मतं मिळवली. म्हणजे आता अगदी आमचंच उदाहरण द्यायचं झालं तर मालेगाव सारखी जागा आहे की जिथे आम्ही 5-5.5 पेक्षा जास्त मतच मिळवली नाहीत. आणि गेल्या अनेक निवडणुकांमध्ये अशा ज्या जागा आहेत ह्या जागांच्या बाबतीत काहीही फेरविचार न करता पुन्हा त्याच पद्धतीने आपण जर लढवत राहिलो तर ह्या जागा आपण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला आंदोलन देऊन टाकतो असं आमचं मत आहे. म्हणजे केवळ तुमचं म्हणणं की मुख्यमंत्री पद हे काही त्याच्यातला वादविवादाचं काही कारण नाही असं तुम्ही आमच्या चर्चेत आलेलंच नाही. चर्चेत आलेलं नाही असं तुम्ही म्हणताय. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. आपल्यासोबत रविकिरण देशमुख आहेत, मिड डेचे राजकीय संपादक. त्यांना सुद्धा आपण प्रश्न विचारणार आहोत. नेमकी राजकीय महत्वाकांक्षा जी आहे, वैयक्तिक नेत्यांची राजकीय महत्वाकांक्षा आहे, ती या मुख्यमंत्री पदाच्या मार्फत एकूण जागा वाटपाच्या आड येते का, हेही आपण तपासणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर.
बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री पद हे अडसर ठरतंय का? एकूण ज्या वाटाघाटी आहेत, जी काही खलबतं सुरू आहेत राजकीय, त्याच्यामध्ये केवळ आणि केवळ मुख्यमंत्री पद यासाठी सगळेजण लढत आहेत का, हे आपण बघतोय. या चर्चेच्या अधेमध्ये ज्या प्रतिक्रिया येत आहेत आपल्याला, सचिन डोळे म्हणतात मुख्यमंत्री कोणाचा हे पक्ष नाही जनताच ठरवेल. महेश गांधी म्हणतायत जनतेतून निवडून येणाऱ्यालाच मुख्यमंत्री करावं. धनंजय सोनावणे म्हणतायत आताच एवढे भांडतायत, सत्ता आली तर निर्णय घेताना किती भांडतील. आणि दत्ता शेलार म्हणतायत नेत्यांच्या अपेक्षा गगनाला भिडल्यात, भान असू द्या भल्या मोठ्या लाटाही लागलीच ओसरतात. एकूण या जनतेच्या प्रतिक्रिया आहेत. बेधडक कार्यक्रमामध्ये तुमच्या सुद्धा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या हॅश बेधडक या टॅगवरती तुम्ही देऊ शकता. फेसबुकवरती तुमच्या त्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या नोंदवू शकता. पुन्हा एकदा रवी किरण, तुम्हाला आपण सगळ्यांचं ऐकलं, सगळ्या प्रवक्त्यांचं, नेत्यांचं सगळ्यांचं ऐकलेलं आहे. मुळात हे मुख्यमंत्री पद हे आत्ताच्या ह्या निवडणुकांसाठी कधी नव्हे इतकं महत्त्वाचं ठरलंय की एक महत्त्वाकांक्षा आहे आणि आपापले चेहरे जे आहेत ते महत्त्वाकांक्षी पोटी आता एक प्रकारचा हा प्रतिष्ठेचा मुद्दा करत आहेत. अर्थातच, कारण मी आपल्याला सांगतो की शेवटी राजकीय पक्ष कशासाठी काम करतात? सत्तेवर येण्यासाठी. सत्ता येणं म्हणजे काय तर आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री तिथे बसवणं. आता कुणी किती काही म्हणू देत की अर्थातच काही लोकांचं म्हणणं असेल की बाबा आमचं काही तसं उद्दिष्ट नाही, ध्येय नाही, पण गावाचं नाव न सांगता प्रवासाला कोणी निघत नाही. तर हा प्रवास जो आहे तो सत्तेपाशी येऊन थांबतो. सत्ता काय असते तर आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री बसवणं हे कुठल्याही पक्षाचं ध्येय असतं. कारण शेवटी सरकार म्हणजे कुणाच्या नावाने ओळखलं जातं तर मुख्यमंत्र्यांच्या नावाने ओळखलं जातं. आणि मुख्यमंत्री हा सरकारचा प्रमुख असतो. अमर्याद अधिकार असतात. राज्यातली संपूर्ण नोकरशाही त्यांच्या ताब्यात असते. आपल्या पक्षाची ध्येय धोरणं, जाहीरनामा याची अंमलबजावणी करणं त्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी असते. त्यामुळे हे पद अतिशय महत्त्वाचं आहे. प्रत्येक मंत्री त्यांना जबाबदार असतो. ते कुठल्याही मंत्र्याला काढू शकतात, त्याचं खातं एखादं काढून घेऊ शकतात कधीही. म्हणजे राज्यपालांकडे एका ओळीचं पत्र जरी त्यांनी पाठवलं तर एखाद्या मंत्र्याचं मंत्रिपद संपुष्टात येऊ शकतं. त्यामुळं मुख्यमंत्रीपद अतिशय महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक राजकीय पक्षाची ती महत्त्वाकांक्षा आहे. त्यामुळे आपण बघतोय की शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही म्हणाले मुख्यमंत्रीपदाची मनीषा त्यांची काही लपून राहिलेली नाही. आज ते म्हणाले की मला व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा नाही, पण जनतेला वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं. पृथ्वीराज चव्हाणांना मागे विचारलं की या तुमच्या पक्षाचं नेतृत्व कोण करणार आणि तुमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल, तर ते म्हणाले माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जात आहेत याचा अर्थ मीच. आणि भाजपतर्फे आपण बघतोय नावं वेगवेगळी येत आहेत. आणि दिल्लीत नरेंद्र, मुंबई, महाराष्ट्रात देवेंद्र ही घोषणा आधीच घुमलेली आहे. त्यामुळं काही असो, एनसीपीनं तर आता असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अलीकडे 2-3 वेळा खंत व्यक्त झाली की 2004 साली आम्ही हे पद नाकारायला नको होतं. आणि आता तर आज त्यांची एक अशी बातमी आली आहे की त्यांनी अशी मागणी केली आहे की किमान 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळालं पाहिजे. या सर्व पक्षांचा महाराष्ट्रातल्या 4 मोठ्या जर एकूण सार काढला त्यांच्या मागण्यांचा तर तो एकच निघतो की त्यांना मुख्यमंत्री पदाची अपेक्षा आहे. आणि जागा वाढवून मागणं म्हणजे याचा अर्थ काय आहे दुसरा? जागा वाढवून मागणं याचा अर्थच असा आपले अधिकाधिक आमदार निवडून आणणं. आणि आपले अधिकाधिक आमदार निवडून आणणं याचा अर्थ त्या पदावर पुढे दावा करता येणं हे उघड आहे. त्यामुळे महत्वाकांक्षा पण माधव भांडारी, मग तुम्ही मुख्यमंत्री पद घेऊनच सगळेजण पुढे काय येत नाहीत? मुख्यमंत्री पद जर का एवढं महत्वाचं असेल, रवी किरण म्हटलेले आहेत सत्तेसाठी हा सगळा, भाजपमध्ये सुद्धा अनेक जण उत्सुक आहेत मुख्यमंत्री पदासाठी. मुख्यमंत्री पदासाठी उत्सुक असण्यामध्ये गैर काहीच नाही. उद्या मला किंवा शेलारांना संधी मिळाली तर आम्हाला काय वाईट वाटणार आहे काय? त्यामुळे तो प्रश्न नाही. मगाशी मी सुरुवातीलाच सांगितलं, रविकिरण देशमुख यांनी खूप जोरात सांगितलं की आम्ही सुद्धा दावे करतो. आम्ही कुठे दावा केलाय? आमच्या पक्षामधून आम्ही कुठेही मुख्यमंत्री पदाचं नाव सांगितलेलं नाही. आम्हाला मुख्यमंत्री पद मिळालंच पाहिजे असा माझ्या पक्षाने दावा केलेला नाही. त्यामुळे तुम्ही अन्वयार्थ काय लावायचा तो लावा. मी एक परत सांगेन की राजकीय पक्ष म्हणून आम्ही वावरतो आणि राजकीय पक्ष म्हणून वावरत असताना माझ्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री झालेला पाहायला मिळणं ही माझी महत्वाकांक्षा आहेच. माझी कशाला, प्रत्येक राजकीय काम करणाऱ्या कार्यकर्त्याची ही महत्वाकांक्षा आहे की आपला नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे सगळ्या पक्षांमध्ये. आणि जर कोणी युती आणि आघाडीमध्ये हे शक्य नाहीये ना. युती आणि आघाडीमध्ये तुम्ही कोणीतरी एक चेहरा द्यायला पाहिजे. ऐका ना, सर्वसंमतीनं ऐकून तर घ्या. ही महत्वाकांक्षा कार्यकर्ते म्हणून आमची असणं याच्यामध्ये अनैसर्गिक अस्वाभाविक काही नाही. पण ते असताना सुद्धा आम्ही जेव्हा युती करतो तेव्हा आम्ही आमच्या भावना 2 पावलं मागे ठेवतो. आता इतक्या वर्षांमध्ये आम्ही कधी मुख्यमंत्री पदासाठी एकदाच संधी मिळाली, त्यावेळेला ते मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे गेलं.
त्यामुळे युतीच्या आणि आघाडीच्या राजकारणामध्ये जेव्हा कुठलेही राजकीय पक्ष एकत्र येतात 2, 3, 4, 5 तेव्हा त्यांना आपले काही मुद्दे सोडावे लागतात, काही मुद्दे काही काळ बासनात बांधून ठेवावे लागतात, काही इच्छा बाजूला ठेवाव्या लागतात. त्याशिवाय युती आघाडी होतच नाही. नाही, मग युती आघाडी जी होते ती केवळ आणि केवळ, जर तुम्ही सगळेजण म्हणताय, सगळ्यांचं एकमत दिसतंय की मुख्यमंत्री सगळ्यांना हवेत, त्या पक्षाला हवेत, मग सगळे पक्ष वेगवेगळे का लढत नाहीयेत? सगळे पक्ष युती आणि आघाडीमध्येच परस्पर पूरक भूमिका घेऊन का लढत आहेत? अंकुश काकडे, तुमचं काय मत आहे? नाही, आमचं म्हणणं अजितदादा पवारांनी पहिल्यांदाच सांगितलं की एकदा या राज्यामधील सगळ्या पक्षांनी स्वबळावरती लढावं, प्रत्येकाने आपापल्या पक्षाची ताकद आजमावून घ्यावी आणि महाराष्ट्रातील जनता जो कौल देईल त्याचा स्वीकार करावा. तर त्याचाच पुनरुच्चार छगन भुजबळांनी देखील केला. त्याच्यामुळे आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे की सगळ्यांनी एकदा वेगळं लढावं, परंतु जर सगळे वेगळे लढत नसतील तर शेवटी प्रत्येक पक्षावरती काही वेळेला कंपल्शन्स येत असतात, राजकारणाचे अडके असतात, गणित असतात आणि त्याच्यानुसार मग पुढे निर्णय घ्यावे लागतात. आमची केव्हाही तयारी आहे. इतर पक्ष जर का स्वबळावरती लढायला तयार असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निश्चितच स्वबळावरती लढायला तयार आहे. म्हणजे पुन्हा एकदा राष्ट्रवादीची भूमिका ही इतर पक्षांवरती अवलंबून आहे, स्वतःची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या पातळीवरती ठरवताना दिसत नाहीये. माधव भंडारी, स्वबळावरती तुम्ही लढलात तर ते सुद्धा स्वबळावरती जायला त्यांची तयारी आहे. मला एक आश्चर्य असं वाटतं की कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून करायची असते. काय अडचण आहे? राष्ट्रवादी काँग्रेसने पहिलं पाऊल पुढे टाकलं की आपोआप सगळेजण त्यांचं अनुकरण करतील. अच्छा, करणार का? तुम्ही पहिलं पाऊल टाकणार का अंकुश काकडे? नाही, पण त्यांना आमच्या पाठोपाठ येणं सोपं आहे का त्यांना? आणि तुम्ही टाकून तर बघा, मग बघूया पुढचं. नाही, अर्थातच म्हणजे सगळी खलबतं चालली आहे, जागा वाटप चाललंय, वाटाघाटी चालल्या आहेत. रवी किरण, पुन्हा एकदा म्हणजे हे सातत्यानं सगळे कार्यकर्ते, पक्ष कार्यकर्ते म्हणतात की अशा पद्धतीनं जर का वेगवेगळं गेलं तर आमची तयारी आहे, स्वबळावर येण्याची तयारी, पुन्हा एकदा एकत्र येतात. काय, कुठे हे सगळं तिथेच तो जो मुद्दा येऊन थांबतोय, त्याचं कारण काय वाटतंय तुम्हाला? मला एक समजत नाही की शेवटी युती का होते, तर त्या 2 पक्षांना म्हणजे सोबत येणाऱ्या किंवा 3 पक्षांना असं वाटत असतं की आपण स्वबळावर सत्तेत येऊ शकत नाही, तर आपण मिळून एकत्र आलो तर 2-3 पक्ष, तर मग सत्ता ग्रहण करणं आपल्याला सोपं जाईल, सत्ता मिळवणं सोपं जाईल, म्हणून ते एकत्र येतात. महाराष्ट्र हा प्रयोग 1995 पासून सातत्याने आजपर्यंत बघतोय. झाली आघाड्यांची, युतीची शासनं झाली, बरोबर, आणि मला वाटतं ही योग्य वेळ आहे. मी याचा समर्थक आहे, कारण प्रत्येक राजकीय पक्षाने स्वतंत्रपणे जनतेमध्ये जाऊन आपली ताकद आता जोखण्याची वेळ आलेली आहे. युती आणि आघाडींची सरकार भरपूर झाली, तक्रारी भरपूर झाल्या. आघाडीचं सरकार आहे, मी काय करू, अमुक तक्रार आली, मी काय करू, माझे सहयोगी पक्षाचे ते सदस्य आहेत, अशा तक्रारी ऐकून झाल्या. योग्य वेळ आहे मला असं वाटतं. सगळ्यात महत्वाचं, कार्यकर्ते त्यांच्या पक्षाच्या नेत्यांशी किती बोलत असतील मला माहित नाही, पण जे काही कानावर येतं ते असं आहे की अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक तालुक्यांमध्ये, अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये एक कुंठितावस्था आली आहे की हा मतदारसंघ आपल्या पक्षाचा नाही. मग ते तिथले कार्यकर्ते शेजारच्या मतदारसंघात निघून जातात. अनेकांची राजकीय भवितव्य पणाला लागली, अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष बदलले. तुम्ही म्हणताय की हीच योग्य वेळ आहे. ह्या वेळेला कदाचित जसं आव्हान माधव भंडारींनी केलेलं आहे अंकुश काकडेंना, त्यांनी पहिलं पाऊल टाकावं, पुढे सगळेजण जायला तयार आहेत. पण अर्थात या सगळ्या प्रश्नाच्या मागे एक महत्त्वाचा मुद्दा होतो, तो म्हणजे मग घटक पक्षांनी एकत्र काय यायला पाहिजे, केवळ सत्ता की मुख्यमंत्री पद आणि मुख्यमंत्री पदासह सत्ता ही हस्तगत करायची, अशा प्रकारचा हा सगळा राजकीय खेळ आहे. डॉक्टर नीलम गोरे आपल्यासोबत आहेत शिवसेनेच्या, त्यांना सुद्धा एका ब्रेकनंतर आपण प्रश्न विचारणार आहोत. एका छोट्याशा ब्रेकनंतर ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. चर्चेमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, बेधडक आणि बोलक्या प्रतिक्रिया आहेत. महेश फडतरे म्हणतायत, जनता कौल देईल त्याचा मुख्यमंत्री होईल आणि महायुतीने जनतेला गृहीत धरू नये. प्राची धर्माधिकारी म्हणतायत, सीएम पदाचा घोळ बाजूला ठेवून तिढा सोडवावा लागेल, नाहीतर अस्तित्व टिकवण्याची आणि लढण्याची वेळ येईल. वैभव गौरकर म्हणतात, मुख्यमंत्री पदासाठी निकालानंतर नवीन प्रस्ताव सुरू होतील. आणि संतोष देशमुख म्हणतायत, हा तर ट्रेलर आहे, खरा सिनेमा निवडणुकीनंतर सुरू होणार आहे. एकूण या पुन्हा बोलक्या प्रतिक्रिया बघितलेल्या आहेत. नीलमताई, तुम्हाला या प्रतिक्रिया बघितल्यानंतर आणि जो काही आता घोळ सुरू आहे सगळीकडे, आत्ताची जी आत्तापर्यंतची आपली चर्चा आहे, ज्याच्यामध्ये सगळेजण म्हणतात मुख्यमंत्री पदात काही गैर नाही आहे, हे सगळं मान्य,
पण त्याही बरोबरीनं कुठेतरी मग ही जी अपरिहार्यपणे एकत्र येण्याची जी धडपड चालू आहे ती धडपड तरी बंद होईल का या निमित्ताने, असं तुम्हाला वाटतंय का? मंदार, मगापासून मी जे विश्लेषण ऐकते ना, तुमचं ऐकते आहे, बाकीच्या जणांचं ऐकते, तुम्ही स्वतः सगळे राजकारणाचे अभ्यासक आहात, विचारवंत आहात. मुळामध्ये राज्यामध्ये असतील, देशामध्ये असतील, जेव्हा कुणाचाही अलायन्स होतो किंवा जेव्हा लोक एकत्र येतात तर त्याच्यामध्ये का वेगळे एरवी लढतात आणि का एकत्र येतात याच्याबद्दल आपण थोडासा इतिहास पाहिला आणि भूमिका पाहिली तर पहिली गोष्ट मला असं वाटतं की आत्ताचा जो सगळा संदर्भ आहे, कॉन्टेक्स्ट आहे, त्याच्यामध्ये स्वतंत्र लढावं का नाही लढू हा शिवसेना भाजपच्या संदर्भात आता काही युतीचा इतिहास आहे. आता त्याच्यामधला कॉन्शियस निर्णय घेतला असेल कुठल्याही एका घटक पक्षाने, शिवसेनेने असेल, भाजपने असेल, तर तो निर्णय याच्या पूर्वीच जाहीर व्हायला पाहिजे आणि तो होऊन त्या पद्धतीने वाटचाल कोणी करू शकतं. कारण शेवटी असं आहे की युती तोडायची का ठेवायची हा दोन्ही पक्षांशी संबंधित असतो. आताचा जो संदर्भ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कल्पना आहे, पूर्ण सगळ्या महाराष्ट्राने पाहिले, भारताने पाहिले की 21 तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी परत त्या दिवशी स्पष्ट केलेलं आहे की युती तुटावी अशी आमची इच्छा नाहीये, युती राहावी, आणि त्यांनी संपूर्ण इतिहास मांडलेला आहे आमची वाटचाल कशी झाली इकडे. त्यामुळे फक्त मुख्यमंत्री पद म्हटलं तर आहेच, पण मुख्यमंत्री पदाबरोबर एका विचारातून आणलेली युती आपण टिकवली पाहिजे. ती का टिकवली पाहिजे तर मला महत्वाचा म्हणजे असा आक्षेप आहे तुमच्या संपूर्ण विवेचनावर मंदार स्पेसिफिकली, तो असा की तुम्ही हा लक्षात घेत नाही आहात, हे जे फेसबुक आणि याच्यावरती ज्या प्रतिक्रिया होतात की मतभेद म्हणजे भांडण चाललंय, मतभेद म्हणजे फक्त स्वार्थासाठी चाललंय, हा जो आपण चष्मा लावून बघतोय ना त्याच्यामध्ये मला असं वाटतं थोडंसं एक हा पण विचार करायला पाहिजे की सर्वसामान्य मतदाराला आपण उदासीन तर बनवत नाहीये ना. मला हे मान्य आहे की अगदी ताबडतोब सगळ्या झाल्या पाहिजेत गोष्टी, अगदी एका मिटिंगमध्ये बसले की लगेच त्याचं एकमत झालं पाहिजे, हे सगळं आयडियलिस्टिक झालं, आदर्शवादी विचारातून झालं. पण राजकारणात प्रत्यक्षात तसं होत नाही. वस्तुस्थिती आहे, विशेषतः एकदा केंद्रामधलं सरकार आमचं एका मताने पडलेलं आहे, केंद्रामधलं अटल बिहारी, परत पूर्ण निवडणूक झाली आणि मग अशा वेळेला जेव्हा तुम्ही अमुक एका पद्धतीने वाटचाल करत इथपर्यंत पोहोचल्यावर आता परत युतीची बैठक चालू आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, मी जेव्हा आपण ही चर्चा ठरवली तेव्हाही सांगितलं होतं की काही एक वाटचाल चालली आहे, त्याच्यावर वाहिन्यांमधून अनापसनाप मतं मांडत राहायची हे मला तर योग्य वाटत नाही. अर्थात जे पक्षप्रमुख बोललेले आहेत त्यांचा अंतिम निर्णय असणार आहे. आणि हा नाही म्हणून नाही, माझं काय म्हणणं आहे मंदार, नाही माझं एक वाक्य पूर्ण करा. आपण लोकांचं अराजकीयकरण करतो अशा पद्धतीने असं मला वाटत नाही, असं मला वाटत नाही. मी सहमत नाहीये, पण मतभेदाला तुम्ही का असं मानता? नाही, मतभेद मान्य आहेत, मतभेद मान्य असणार आहेत शेवटी राजकारणामध्ये आहे म्हटल्यावर. आणि नाही एक मिनिट निलमताई, तुम्ही पण ऐकून घ्या. मुळात मी विवेचन करत नाहीये, मी कुठलंही मत माझं प्रदर्शित करत नाहीये. आहे ती परिस्थिती आम्ही समोर मांडतोय आणि कुठल्याही प्रकारचं मतप्रदर्शन अजून मी केलेलं नाहीये. या मुद्द्यावरती सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की मतभेदाबाबत काही म्हणणं नाहीये. मतभेद असतील, पक्ष आहेत, दोन पक्ष आहेत, वेगवेगळे पक्ष आहेत, त्याच्यामध्ये मतभेद असतील, पण त्याहीपेक्षा महत्वाचा जो मुद्दा आहे तो, रविकिरण तुम्हाला हे मान्य आहे का की जसं निलमताई म्हणतात की आपण या चर्चेमार्फत अराजकीयकरण करतोय का? लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या लोकांच्या साहजिक प्रतिक्रिया आहेत, त्या केवळ माध्यमांमुळे बनतात असं तुम्हाला वाटतंय का? नाही, नीलमताई माझ्याशी सहमत होणार नाहीत, पण मी सुद्धा राज्याची 8 मुख्यमंत्रीपद बघितली, 4 उपमुख्यमंत्री बघितले. मला असं वाटतं की युती आघाडीची सरकार जर यशस्वी ठरली असतील असं जर म्हणणं असेल तर मग वसंतदादा पाटलांचं एकट्याने चालवलेलं सरकार वाईट होतं का? सुधाकरराव नाईक एकटे मुख्यमंत्री होते काँग्रेसचे, ते सरकार वाईट होतं का? माझं एक स्पष्ट म्हणणं आहे की एक प्रयोग असतो युती आघाडी, त्याला एक कालावधी तुम्ही दिलेला आहे, भरपूर दिला कालावधी. हायपोथेटिकल बोलताय तुम्ही, फक्त काल्पनिक बोलता आहात, वस्तुस्थितीला धरून बोलत नाही. मला याच्यावर बोलायचं नाही. ठीक आहे, माझं एकच म्हणणं होतं की याच्यामध्ये आता सगळ्या राजकीय पक्षांनी आपापली ताकद जोखायला काय वाईट आहे? फ्रॅक्चर्ड मॅन्डेट येणार असेल तर उपयोग काय? नाही, फ्रॅक्चर मॅन्डेट इलेक्शन नंतर एकत्र येता येईल ना. मी काय म्हणत नाही की इलेक्शन नंतर सरकारच बनवू नका कुणाला बहुमत नाही मिळाल्यावर. इलेक्शन मला नंतर काय वाटतं माहितीये का, तुमच्या सल्ल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. जमलं तर तुम्हाला 111 रुपयाची मी गुरुदक्षिणा देते, परंतु तुमचा सल्ला जो आहे त्याच्यापेक्षाही, त्या सल्ल्यापेक्षा मतभेद राजकीय पक्षांचे असू शकतात
हे राजकीय विश्लेषकांनी लक्षात घ्यावं असं मला नम्रतेने सुचवावं असं वाटतं. नाही अर्थात मतभेद असतील, पण आम्ही सुद्धा आमची सुद्धा तुमच्याशी काही मतांतरं असू शकतील असं मी म्हणेन. कदाचित मतांतराचा हा मुद्दा असेल. पण नीलमताई एक तुम्हाला ठीक आहे ना, तुम्हाला मजा येईल पंचरंगी लढती झाल्या तर मी समजू शकतो. नाही आम्हाला मजा येण्याचं कारण नाही. शेवटी लोकांचं भलं झालं पाहिजे. लोकांच्या सुद्धा तुमच्या सगळ्यांकडनं अपेक्षा आहेत. लोकांच्या आमच्यापेक्षा तुमच्याकडनं सुद्धा अपेक्षा आहेत. राजकीय व्यवस्थेकडनं सुद्धा लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. माधव भंडारी, तुम्हाला सुद्धा हा प्रश्न खरं तर त्या निमित्ताने विचारायचा आहे की पुन्हा हा जो प्रश्न येतोय की ज्या वेळेला या वाटाघाटी घालतात, आम्ही वाटाघाटी होत आहेत त्या तशा आहेत तशा बघतोय, पण त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा आहे की मुख्यमंत्री पद आणि मुख्यमंत्री पदाच्या अवतीभोवतीपर्यंतचा हा मुद्दा आता आलेला आहे का रेटून? मला वाटतं मी मगाचपासून खूप वेळा हा मुद्दा स्पष्ट केला, जो तुम्हाला मान्यच नाहीये. कारण आम्ही त्यात बोललेलोच नाही. आम्ही जे बोललोच नाही ते पुन्हा कशासाठी? मग तुम्ही अधिकाधिक जागा का मागताय? मग अधिकाधिक जागा काय गैर आहे त्याच्यामध्ये? आणि मी तर मगाशी सांगितलं की अधिकाधिक जागा सुद्धा नाही. आम्ही आकडा सांगितलाय का आम्हाला इतक्याच जागा पाहिजे असं सांगितलंय का? आम्ही नाही सांगितलं. आम्ही जिंकण्याच्या दृष्टीने, आणि दोघांनी एकट्याने नव्हे, महायुती म्हणून जिंकण्याच्या दृष्टीने काही जागांची फेरमांडणी केली पाहिजे. दुसरा यातला मुद्दा असा आहे की युती जेव्हा झाली 25-30 वर्षापूर्वी, तेव्हा आम्ही 2च पक्ष होतो. आज त्याच्यामध्ये नवे 4 पक्ष आलेत. त्यांना सामावून घ्यायचंय, तर त्यांना सामावून घेताना काही ना काही सोडावंच लागेल ना. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये फेरमांडणी जी करावी लागेल त्याची चर्चा आहे. बाकी कुठला मुद्दा आहे? एक आपल्याला मी सांगतो नक्की, आपण एक मुद्दा लक्षात घेत नाही की युती किंवा आघाडी ही त्या राज्यातल्या राजकीय परिस्थितीची अपरिहार्यता असते. कोणीतरी एक पक्ष पूर्ण बहुमत मिळवू शकत नाही अशी जेव्हा परिस्थिती येते, तेव्हा युतीचं किंवा आघाडीचं राजकारण होतं. आम्ही देशामध्ये आघाड्यांचं राजकारण आम्ही सुरू केलं. जनसंघ म्हणून जेव्हा आम्ही होतो तेव्हा आम्ही सुरू केलं. आम्हाला त्यावेळेच्या समाजवादी पार्टी, तेव्हाची, आताची नाही, बरोबर, डॉक्टर राम मनोहर लोहिया यांची समाजवादी पार्टी आणि अन्य काही लोकांनी आम्हाला साथ दिली. तसं राजकारण करणं ही आमची अपरिहार्यता होती. कारण त्यावेळेला समोर काँग्रेस होती आणि काँग्रेस एवढी ताकदवान होती की आम्हाला सगळ्यांना मिळून सुद्धा त्या काँग्रेसला आव्हान देणं शक्य नव्हतं. अगदी तुम्हाला महाराष्ट्रातलंच उदाहरण द्यायचं झालं तर 1972च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या काँग्रेसला 72% मतं मिळाली होती आणि आम्हाला फक्त 3.5% मतं मिळाली होती. आता 52 मध्ये 52 ते 72 20 वर्ष काँग्रेसची ही ताकद महाराष्ट्रात होती. या ताकदीला आव्हान द्यायचं झालं तर आम्हाला काही वेगळे मार्ग शोधणं गरजेचं होतं. त्याच्यातून युतीचं राजकारण, आघाड्यांचं राजकारण, म्हणजे ही युती आज आपण म्हणतो, पण 77च्या निवडणुका ज्या जनता पार्टीने लढवल्या ती एक प्रकारची आघाडीच होती. नंतर जेव्हा 78 मध्ये महाराष्ट्राच्या निवडणुका लढवल्या आणि पुलोद केलं, शरद पवार त्याचे मुख्यमंत्री झाले, ती आघाडीच होती. संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन करणारी संयुक्त महाराष्ट्र समिती ही सुद्धा आघाडीच होती. म्हणजे अगदी 57 सालच्या निवडणुका त्याही आघाडीच्याच राजकारणातून होत्या. त्यामुळे आघाडीचं राजकारण, युतीचं राजकारण ही राजकीय परिस्थितीची अपरिहार्यता असते. त्याच्यामध्ये गैर काही नाही. पण हे करत असताना त्या आघाडीमध्ये, त्या युतीमध्ये सामील होणारा कुठलाही पक्ष हा स्वतःचे हितसंबंध गुंडाळून ठेवून बसत नाही. नाही, पण आत्ताच्या या आघाडीच्या राजकारणात गेल्या 15 वर्षात आपण हे बघितलेलं आहे. तुम्ही कदाचित महादेव शेलार सहमत होणार सुद्धा नाही आता, पण आघाडीचीच कारणं एकमेकांत की आम्ही आघाडीत आहोत, आम्ही आघाडीमुळे काही करू शकत नाही, हीच कारणं सातत्यानं देत आलेले आहेत आतापर्यंत. पहिली गोष्ट, माधवरावांचं जे आता वक्तव्य आपण ऐकलं याला माझा आक्षेप आहे. याचं कारण असं की एकाला, म्हणजे हे आपण बघतो ना की पूर्वी ते वेगळं होतं की सगळ्यांनी असं एकत्र यायचं आणि एखाद्या वरती हल्ला करायचा, अशा पद्धतीची ही नीती, म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसला घेरायचं, अशा पद्धतीच्या ह्या युत्या, महायुत्या अशा होत चाललेल्या आहेत. असो, त्याची आम्हाला फिकीर नाही. दुसरी बाब अशी आहे की काँग्रेस ही जनमानसात गेलेली आहे, त्यांनी आता मताची टक्केवारी देऊया, परंतु एक आपल्याला नक्कीच मान्य करावं लागेल की काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत किंवा गुजरात पासून याच्यापर्यंत बंगालपर्यंत प्रत्येक गावामध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि म्हणून थोडंसं असं मागे पुढे म्हणून काँग्रेस मागे आली याचा अर्थ ती लगेच पुढे उद्या काय होईल हे सांगता येणार नाही. दुसरी बाब अशी आहे की आघाडीचं राजकारण यांनी सुरू केलं 99ला. आम्ही तर वेगळे लढलो होतो, काँग्रेस वेगळी लढली होती, आमची केंद्रात सत्ता नव्हती, इथेही नव्हती. त्यावेळेला 99 इथं युतीचं गव्हर्नमेंट होतं.
राष्ट्रवादी आमच्यातून बाहेर पडली आणि अशा वेळेला देखील आमचं गव्हर्नमेंट परत आलं. आम्हाला 75 जागा मिळाल्या. शिवसेना 69 आली, हे 57 ते आले. राष्ट्रवादी 54 का 56 आली. म्हणजे त्यावेळेलाही आम्ही मिळवलं. आता एक आमचं तत्व एक आहे की अंकुशरावांना मी मुद्दाम सांगेन की या बाबतीमध्ये आम्ही जे समविचारी लोक आहेत, म्हणजे राष्ट्रवादी आम्ही का समविचारी मांडतो की त्यांची सगळी तत्व आमच्याकडे आहेत. आमच्यातून बाहेर का पडले तो मुद्दा त्यांनी मागे घेतला, त्याच्यामुळे त्याचा काय मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळे आम्ही त्यांना बरोबर घेऊनच जाऊ शकतो. याचा अर्थ समविचारी आहेत म्हणून जाऊ शकतो. आम्ही कुठलं ध्रुवीकरण करत नाही. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारे दोन्ही. पण यावेळेला म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावर सुद्धा ध्रुवीकरण झालंच ना. ध्रुवीकरणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. परंतु आता समोर बघा ना, युती आणि महायुतीमध्ये, युती आणि महायुतीमध्ये जर तुम्ही गेलात तर एका बाजूला शिवसेना, एका बाजूला भारतीय जनता पार्टी, एक बाजूला जानकरांची पार्टी, दुसऱ्या बाजूला रामदास आठवलेंची पार्टी, तिसऱ्या बाजूला मिटिंगचं मराठीच्या बाबतीत ती पार्टी, चौथ्या बाजूला राजू शेट्टी शेतकरी. म्हणजे अशा पद्धतीने कसंही करून काँग्रेसला खाली आणण्याचा हा एक केविलवाना प्रयत्न हे सातत्याने केविलवाना प्रयत्न आहे किंवा नाही, त्याच्या पुढे जाऊन एक मिनिट, सगळे एकत्र आले. तुम्हाला हे सुद्धा तुम्हाला आता पचायला लागेल की सगळे माहिती नाही, आम्ही पचवून जाऊ पुढे, आम्ही नक्कीच जाऊ पुढे. 72 साली 72% मतं होती, आताच्या निवडणुकीत 22% आहेत. नाही, आणि या निवडणुकीमध्ये आता दुसऱ्या भारतीय एका जनता मुद्द्यावर पार्टी मला म्हणून बोलायचं आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही त्यांना मागे एकच मिनिट आपण हे जे म्हणतात की आम्ही मुख्यमंत्र्यांसाठी आग्रही नाही आहोत, या बाबतीत मला जरा बोलू द्या की यांचे सर्वेसर्वा अध्यक्ष अमित शहा ज्या वेळेला पंकजा मुंडेंच्या मेळाव्यामध्ये कुठे सांगलीला आले, त्या ठिकाणी काय बोलले की गोपीनाथ मुंडेंना आम्हाला परत इथं मुख्यमंत्री पाठवायचं होतं म्हणून आम्ही एवढं काही चांगलं खातं त्यांना दिलं नाही. आणि हे तिथं बोलले. म्हणजे यांचा छुपा अजेंडा कसा आहे. दुसरी बाब अशी आहे की विरोधी पक्षनेते याच्या अगोदर यांनी आपल्याकडे घेतलं ना खेचून, विधानसभात असेल ठीक आहे, ती त्या पक्षाची त्या पातळीवरची मुद्दा आहे. पण मूळ मुद्दा जो आहे मूळ मुद्दा जो आहे तो मुख्यमंत्री पदाचा आहे. मुख्यमंत्री पदाच्या अनुषंगाने आपण ही चर्चा करतोय. मुख्यमंत्री पद इतकं महत्वाचं आहे, प्रत्येक पक्षाला, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला ते महत्वाचं असणं हे साहजिक आहे. पण त्याबरोबरनं केवळ त्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीपायी ही सगळी जी काही आतापर्यंतची जागा वाटपाची चर्चा जी आहे ती रखडले का, हे आपण तपासून बघतोय. एका छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. आपण चर्चा करतोय मुख्यमंत्री पदाच्या वादामध्ये जागावाटप रखडलंय का, या अनुषंगाने. अर्थात वेगवेगळी मतांतर आपल्याला दिसत आहेत आणि अर्थात ज्या आपल्याला प्रतिक्रिया येतात त्याच्यामध्ये अनिल जाधव म्हणतात जो कोणी मुख्यमंत्री होईल त्याने मोदींप्रमाणे खंबीर नेतृत्व राज्याला द्यावं, महाराष्ट्र धर्म वाढवावा. आणि दिनेश पवार म्हणतात मुख्यमंत्री प्रादेशिक पक्षांचाच झाला पाहिजे. सार्वत्रिक प्रतिक्रिया आहेत आणि अर्थातच त्या प्रतिक्रियाच्या अवतीभोवती आपल्याला या चर्चेचा वेध सुद्धा घ्यायला हवा. पुन्हा एकदा अंकुश काकडे तुम्हाला प्रश्न विचारायचा की पक्षहित आणि वैयक्तिक महत्वाकांक्षा, अजित पवार यांची मुख्यमंत्री बनण्याची वैयक्तिक महत्वाकांक्षा आहे की केवळ आणि केवळ पक्ष आणि पक्षाला धरून ते पुढे जाऊ इच्छित आहे? एक लक्षात घ्या की पक्षाशिवाय कोणती व्यक्ती मोठी होऊ शकत नाही. अजितदादांनी अनेक वेळा अनेक ठिकाणी जाहीररित्या सांगितलं की या राज्याचं मुख्यमंत्री पद होण्यामध्ये मला आनंद आहे, मला त्याचा आनंद मिळेल, मी चांगला कारभार करेल, हे त्यांचं मत त्यांनी सांगितलं. परंतु अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मुख्यमंत्री कोणाला करावं या बाबतीमध्ये विधिमंडळामध्ये जे आमचे पक्षाचे सदस्य निवडून येतील, लोकशाही मार्गाने त्याच्यामध्ये तो नेता निवडला जाईल आणि त्या नेत्याच्याकडे मुख्यमंत्री पदाची सूत्र जातील. त्यामुळे अजितदादांनी त्यांची इच्छा व्यक्त केली, इतरांनी देखील काही ठिकाणी इच्छा व्यक्त केली असेल, तर मुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये जरी इच्छा व्यक्त केली तरी शेवटी पक्ष हा अंतिम निर्णय घेत असतो आणि पक्षाशिवाय आपण मुख्यमंत्री पद मिळू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. नक्की. त्यामुळे पक्षाला महत्व हे निश्चितच आहे. व्यक्तिगत तुमच्या महत्वाकांक्षेला त्यामध्ये फार महत्व राहत नाही. पक्ष मोठा ही भूमिका
प्रत्येक कार्यकर्त्याने किंवा नेत्याने मनामध्ये ठेवली पाहिजे. नक्की. आणि त्यातूनही निलमताई तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. प्रादेशिक पक्षांबाबतची एक प्रतिक्रिया आता दिनेश पवार यांनीच दिलेली होती. मुख्यमंत्री प्रादेशिक पक्षांचा झाला पाहिजे अशी ती भूमिका होती. एका प्रतिक्रियेत ते म्हणतात की मोदींसारखा चेहरा हवाय. कुठेतरी लोकांची सुद्धा ही अपेक्षा आहे, हे आपण मान्य करायला हवं का, की त्यांना एक चेहरा हवाय आणि त्या चेहऱ्याच्या अवतीभोवती येणाऱ्या काळामध्ये किमान निवडणुका ज्यावेळेला सुरू होतील, तुमच्या सगळ्यांच्या युती किंवा आघाडी ज्यावेळेला स्पष्ट झालेली असेल भूमिका, त्यावेळेला तरी चेहरा म्हणून सगळे पक्ष समोर ठेवतील का एखादा चेहरा मुख्यमंत्री पदाचा म्हणून? मला एक साधं वाटतं की का जनता अशी अपेक्षा ठेवते, तर एक पहिला भाग असा आहे की राजकीय इच्छाशक्ती त्या व्यक्तीच्या मध्ये ते एकवटून बघतात आणि ती नेता, तो व्यक्ती त्या पक्षाचं नेतृत्व करतोय म्हटल्यावर त्या पक्षामार्फत त्यांना ते राबवणं सोपं होईल. दुसरं जे आहे ते अंमलबजावणीच्या यंत्रणा आपण बघतोय की एकूणच खूप दुर्बल आहेत. सरकार कुठलं हे का ते याचा विषय नाहीये, पण या अंमलबजावणीच्या यंत्रणा किंवा ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम्स म्हणू शकतो, अगदी गावापासून शहरांपर्यंत, वॉर्डापर्यंत, वस्त्यांपर्यंत, या कशा मजबूत करता येतील हा एक मोठा आव्हान असतं कायम. आणि तिसरं जे असतं ते म्हणजे निवडणुका झाल्या की 2 निवडणुकांच्या मधल्या काळात ज्या लोकांनी आपल्याला मतदान केलं किंवा ज्यांनी मतदान केलंही नसेल अशा सर्वांचा सहभाग कसा घ्यायचा हे तिसरं आव्हान असतं. आणि म्हणून जनता जी अपेक्षा व्यक्त करते ते अगदी योग्य आहेत. आणि दिनेश पवारपैकी पवार नावाच्या व्यक्तीने अपेक्षा व्यक्त केली आहे की प्रादेशिक पक्षाचा मुख्यमंत्री असावा, ते पण मला विशेष वाटतं. पण मला असं वाटतं की मगाशी एक प्रतिक्रिया येते की जनता ठरवेल कोण मुख्यमंत्री असेल ते, आणि त्या दृष्टिकोनातून महायुतीच्या संदर्भामध्ये आता बैठक चालू आहे आणि आम्हाला निश्चितपणाने असं वाटतं की राजकीय इच्छाशक्ती आणि जे जनता म्हणते आहे की आम्हाला अमुक एका पद्धतीची राजकीय इच्छाशक्ती पाहिजे आहे, तशा प्रकारनी राज्यामध्ये महायुती म्हणून निर्णय एका व्यक्तीबद्दलचा होऊ शकत नाही. नक्की. परंतु त्या पक्षामधून तो अंतर्गत प्रश्न आहे की आपण कोणाच्या नेतृत्वामध्ये काम करणार, आणि आमच्या पक्षामध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि महायुतीत सुद्धा ते एक नेते आहेत, त्यांच्यानुसार अनेक निर्णय होतात, धोरणं आखली जातात. त्या दृष्टिकोनातून हे महत्वाचं आहे आणि आमचा एक इतिहास आहे. नक्की. त्याच्याबद्दल आमची जनतेला निश्चितपणे आवाहन राहील की महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा. ठीक आहे, तुम्ही म्हणताय महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा. भांडारी तुम्ही सुद्धा तेच म्हणाल, पण मुळात अपेक्षा जी आहे ती एका चेहऱ्याची आहे लोकांना. जसं मोदींसारखा एक चेहरा हवा, अशी जी प्रतिक्रिया आपण बघितली, साहजिक कोणाला कोणाला एक चेहरा हवा आहे समोर. या चेहऱ्याच्या संदर्भात कुठल्याच महाराष्ट्रातल्या पक्षांनी ठोस अशी भूमिका का यावेळेला घेतली नाही, तीही एक अपरिहार्यता आहे, एवढंच म्हणता येईल आपल्याला. आता तेवढंच म्हणता येईल की ती एक अपरिहार्यता आहे. ती एक अपरिहार्यता आहे एवढं म्हणताय. महादेव मला निलमताई बॅकफूटवर का आल्या असं मला दिसायला लागलं त्यांच्या वक्तव्यातून, की महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा अशी त्यांनी आता या ठिकाणी इच्छा प्रदर्शित केली. याच्या अगोदर तर यांची अस्मिता, स्वाभिमान असा होता की महाराष्ट्रातलं प्रमुख पद आमच्याकडे, मग तिकडे दिल्लीचं तुम्ही पहा. त्यामुळे का म्हणजे मला वाटतं यांनी कुठेतरी तडजोड केली की काय. बोला. पॉइंट ऑफ ऑर्डर आहे. हा, बोला 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 बोला. शेलार काळजी करू नका, शेलार काळजी करू नका. पण बॅकफूटवर का आलात तुम्ही एवढ्या? युतीत वाद होणार नाहीत अशी मला गॅरंटी आहे. नाही बॅकफूट वगैरे तुम्हाला आमची काळजी आहे बघून मला आनंद वाटतोय. नाही काळजी नाही, आमचा मुख्यमंत्री होणार आहे. तुम्ही सगळ्या मीडियाने सांगितलं पृथ्वीराज चव्हाण यांना सगळ्यांनी प्रिफर केलंय, त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण होणार आहे. तुम्ही पृथ्वीराज चव्हाण म्हणताय, अंकुशाकडे ते मान्य करणार नाहीत, पण मूळ मुद्दा पुन्हा अर्थात काँग्रेस पक्ष एक पुन्हा रवी किरण, अगदी थोडक्यात मला तुम्ही सांगा की ज्या पद्धतीनं हा अडसर सगळा तयार झालेला, या अडसरमध्ये हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा होता किंवा नाही? सगळ्यांना मान्य आहे, काही जणांना मान्य नाहीये, पण मुळात मुख्यमंत्री पद आणि मग सर्वंकष सत्ता हीच या सगळ्या अडचणीचा अडसर असण्याचं सगळं कारण आहे. असं आहे की कुणाला आवडो न आवडो, ताकाला जाऊन प्रत्येक जण वाडगर लपवतोय. मुळात जागा वाढून कशाला पाहिजेत? प्रत्येकाला जागा वाढून ह्यासाठी पाहिजेत की आपले अधिकाधिक आमदार निवडून आले पाहिजेत. अधिकाधिक आमदार निवडून आले पाहिजेत कशाला? ते फक्त काय विधानसभेत आणि विधान परिषदेत बसायला? विधानसभेत अहो मुख्यमंत्रीपदच पाहिजे ना प्रत्येकाला, प्रत्येक पक्षाला पाहिजे. प्रत्येक पक्षाची महत्वाकांक्षा आहे की माझा माणूस मुख्यमंत्री झाला पाहिजे, म्हणून हे जागा वाटपाचं घोडं आणलंय. म्हणून ही युती महायुतीची चर्चा आज निवडणुकीचे अर्ज भरायला सुरुवात झाल्यापासून शनिवार, रविवार, सोमवार आणि आज मंगळवार आहे, इतके दिवस रखडली आहे. ठीक आहे, काही लोक त्याला पितृपक्षाचं काही कारण देत असतील, ज्याच्या त्याचा मानण्याचा हा प्रश्न आहे. पण आता राहिले 4 दिवस.
अजून यादी घोषित नाही कोणाची, अजून कोणाचं काय वाटप कसं ठरलंय हे होत नाही, याचं कारणच असं की रस्सीखेच चालू आहे. ही तरी कबूल करावीच लागेल की नाही, आणि ती कशासाठी चालू आहे तर हे त्यातून स्पष्ट होते असं. नक्की त्यातून स्पष्ट होते. आणि अर्थात जनता ठरवणार आहे येणाऱ्या काळामध्ये कुठल्या पक्षाकडे जायचं, कुठल्या युतीला किंवा कुठल्या आघाडीला ही जनता डोक्यावर घेणार आहे. त्या 15 तारखेला ज्यावेळेला निवडणुकीला सामोरं जातील सगळे पक्ष, त्यावेळेला हे स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत आपण ही चर्चा इथेच थांबूयात. धन्यवाद. नमस्कार.